आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या अतिशय महत्त्वाच्या मागण्यांच्या अनुषंगानं पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये माननीय आमदार धीरज भाऊ लिंगाडे साहेब यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या विशद केलेल्या आहेत, मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। कोणत्या ते महत्त्वाच्या मागण्या आहेत, त्यावरती काय चर्चा झालेली आहेत, काय त्या मागण्या होत्या, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। ठिकाणी आज सरकारी कर्मचारी जे आहेत आमचे ते अत्यंत त्रस्त आहेत। आज जुन्या पेन्शनचा फार मोठा मुद्दा सरकारी कर्मचाऱ्यांसमोर आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये डीसीएम साहेबांनी शब्द दिला होता, प्रवीण भाऊ आपण हा मुद्दा ऐकावा। डीसीएम साहेबांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं की 3 महिन्यामध्ये जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये सरकार आपली भूमिका काय आहे ते सांगेल। वास्तविक पाहता या प्रश्नावर आम्हाला स्वतंत्र चर्चाही करायची आहे, तशी आम्ही मागणी केलेली आहे। हा फक्त जुन्या पेन्शनचा प्रश्न नसून याला अनुसरून अजून 3-4 अत्यंत सरकारी कर्मचारीच्या हिशोबाने महत्त्वाचे मुद्दे आहे। ते म्हणजे जे आमचे एनपीएस मृत झालेले कर्मचारी आहे त्यांना पेन्शन मिळण्याबाबत सुद्धा सरकारने जी घोषणा केलेली आहे आजपर्यंत त्यांच्या सर्व्हिस बुक मध्ये त्याच्या नोंदी झालेल्या नाहीये। या जुन्या पेन्शन योजनेमध्ये अनुकंपामध्ये पात्र असलेले जे काही विद्यार्थी किंवा आहेत त्यांना सुद्धा जुनी निवृत्ती वेतन योजना लागू झाली पाहिजे, ही त्यांची मागणी आहे। त्याचप्रमाणे 2005 पूर्वी जे सिलेक्शन झालेले आहे आणि जे रुजू 2005 नंतर झाले असे जे काही सगळे कर्मचारी आहे त्यांना सुद्धा पेन्शन ही मिळाली पाहिजे आणि त्यांचे पेन्शन त्यांना लागू करण्याची घोषणा केलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत अशा कुठल्याही त्यांचं त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही। कारण आज त्यांच्यापैकी बरेचसे कर्मचारी हे रिटायर्ड झालेले आहे। रिटायर्ड झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या जेव्हा पेन्शन केस ऑफिसेसमध्ये जातात तेव्हा त्या वापस येतात आणि त्यांना संपूर्ण कागदपत्र मागितले जातात की तुम्ही कुठल्या तारखेला जॉईन झाले, त्याची आम्हाला जॉईनिंगची डेट द्या, त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट जर असेल तर ते द्या, अशा अनेक मागण्या त्यांच्यातर्फे करण्यात येतात। 2005 पूर्वी नोकरीमध्ये लागलेले शिक्षक कर्मचारी आमचे असे आहेत की काही लोकांना जीपीएफ पण नाहीये आणि काही लोकांचे एनपीएस खाते नाहीये। अशा अनेक समस्या या सरकारमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी आहे।